अमरावती अंध महाविद्यालयाने 500हून दृष्टिबाधित लाभार्थ्यांसाठी सारथी स्मार्ट केन आणि ज्योती स्मार्ट गॉगलचे भव्य वितरण शिबिर आयोजित केले। या उपक्रमाने दृष्टिबाधित व्यक्तींच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। अमरावती येथील स्थानिक दी ब्लाइंड वेलफेअर असोसिएशन द्वारे संचालित डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय आणि राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र विभाग अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। ECGC मुंबई यांच्या सौजन्याने 500 सारथी स्मार्ट केन आणि ज्योती स्मार्ट गॉगल्सचे वितरण बुधवार 4 जून 2025 रोजी संस्थेतील विद्यावाती सेवा सदन येथे मोठ्या उत्साहात पार पडले। या महत्त्वाच्या शिबिराचे उद्घाटन अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या शुभ हस्ते झाले। संस्थेचे अध्यक्ष प्रवीण मालपाणी यांनी अध्यक्षस्थान भूषविले। यावेळी विशेष अतिथी म्हणून ECGC मुंबईचे असिस्टंट जनरल मॅनेजर राजेश मोडक, प्रमुख अतिथी म्हणून प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग अमरावती माया केदार, जिल्हा सामान्य कल्याण अधिकारी जिल्हा परिषद अमरावती DM पुंड आणि टॉर्चिस्ट इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड अहमदाबाद गुजरात हेड ऑफ दी सस्टेनेबल डिपार्टमेंट अँड पार्टनरशिप दिनेश बहल उपस्थित होते। सारथी स्मार्ट केन ही एक इलेक्ट्रॉनिक काठी असून दृष्टिबाधित व्यक्तींना चालताना अत्यंत उपयुक्त ठरते। ही काठी 3 मीटर अंतरावरील अडथळ्यांची पूर्वसूचना देऊन संभाव्य धोक्यांपासून वाचवते। तर ज्योती स्मार्ट गॉगल्स हा इलेक्ट्रॉनिक चष्मा असून तो स्मार्ट भ्रमणध्वनीला जोडला जातो। हा चष्मा 300 पर्यंत प्रतिमा वाचून दाखवतो, ज्यामुळे दृष्टिबाधितांना प्रवास करणे, अभ्यास करणे आणि इतर दैनंदिन कामे करणे सोयीस्कर होते। या सर्व उपकरणांचे प्रशिक्षण दिनेश बहल यांनी उपस्थित लाभार्थ्यांना दिले। या शिबिराचा लाभ 500 दृष्टिबाधित दिव्यांग व्यक्तींनी घेतला। विशेष म्हणजे 300 सारथी स्मार्ट केन आणि 200 ज्योती EI स्मार्ट गॉगल्सच्या खरेदीसाठी तब्बल 48 लाख रुपयांचा निधी एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मुंबई या कंपनीमार्फत उपलब्ध करून देण्यात आला। या यशस्वी शिबिरासाठी संस्थेचे सचिव ॲडव्होकेट प्रदीप श्रीवास्तव, कोषाध्यक्ष सुनील सरोदे, कार्यकारिणी सदस्य उर्मी शर्मा, प्रभा झवर, राजेश डागा, व्यवस्थापक अधिक पंकज जी मुद्दल आणि शाळा व कर्मशाळेचे शिक्षक कर्मचारी यांची विशेष उपस्थिती होती। शिबिराचे संचालन शाळेचे मुख्याध्यापक NS इंगोले यांनी केले, तर वनिता डोंगरे यांनी आभार व्यक्त केले। डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय, आश्रित अंध कर्मशाळा अमरावती आणि स्वामी विवेकानंद अंध विद्यालय परतवाडा येथील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी या आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले। या अभिनंदनीय उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। अमरावतीमध्ये राबविण्यात आलेला हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे। यामुळे दृष्टिबाधित व्यक्तींना स्वावलंबी बनण्यास आणि त्यांचे जीवन अधिक सुकर होण्यास मोठी मदत होणार आहे। तंत्रज्ञानाच्या मदतीने दिव्यांगांना सक्षम करण्याचा हा प्रयत्न निश्चितच अनुकरणीय आहे।